शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, 10 लाखापर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार, अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते, शेतजमीन हद्दीवरून होणारे वाद कमी होणार, आलंय जमीन मोजणीचे नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची पुन्हा शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग, आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा, कर्जमाफीच्या मागणीला जोर। पुढली मोठी बातमी निघते, सुरेश धस यांची मागणी, 2 मिनिटात देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला फोन, देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला वेग। पुढली मोठी बातमी निघते, पीक विम्याच्या मुद्द्यावर तुपकरांचा कृषी कार्यालयात 3 तास ठिय्या। पुढली मोठी बातमी निघते, भाजीपाल्याचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत। पुढली मोठी बातमी निघते, लाडक्या बहिणींपासून ते शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे बुरके फाटले, तुम्ही 1 नंबरचे खोटारडे, संजय राऊतांचा घणाघात। पुढली मोठी बातमी निघते, केंद्राने पीक विमा योजनेची मुदत वाढवली, 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, ऐकलं तर ठीक नाहीतर हटा सावध की घटा, शेतकरी मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर प्रहार। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना भोगी पावणार, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपये मंजूर, भोगीनंतर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।